उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळानं म्हणजे शिवसेनेनं आज राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि महायुतीतील मंत्र्यांचे काही पुरावे राज्यपालांना स्वाधीन केलेले आहेत, त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक होतं असं म्हणावं? नाही, मला वाटतं ते हतबल आणि हताश झालेले अशा मनस्थितीत आहेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे विषय घेऊन आम्ही आहोत आणि सरकारला बदनाम करण्यासाठी केविलवाणी त्यांची धडपड सुरू आहे। या पलीकडे त्यांच्या या गोष्टीला काही महत्त्व आहे असं मला वाटत नाही। नक्कीच एकनाथ शिंदे यांनी सुद्धा पाठराखण केलेली योगेश कदम यांची आणि म्हटले की मी तुमच्या पाठी भक्कम आहे, भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे। कसं पाहता या वक्तव्याकडे? सगळ्या मंत्र्यांना कुठेतरी एक स्फुरण मिळालं आणि ऊर्जा मिळते असं म्हणावं? नाही, सगळ्यांच्या बाबतीत ते बोललेले नाही आहेत। जेव्हा एखाद्या मंत्र्याच्या विषयी जाणीवपूर्वक त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेला पक्षप्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी राहते आपल्या मंत्र्याच्या किंवा साथीदाराच्या पाठीशी राहणं। आणि एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव पाहता ते आपल्या सहकार्यांना जपत असतात। त्या भावनेतनं योगेश कदम यांच्यावर झालेल्या टीकेला त्याने अशा प्रकारे समर्थन देऊन उत्तर दिलेलं आहे। पुण्याच्या कराडीमध्ये रेव पार्टी सुरू होती आणि यामध्ये एकनाथ खडसे यांच्या जावयाचा सुद्धा समावेश असल्याचं बोललं जातं। कोकेन आणि गांजा सदृश्य वस्तू सुद्धा त्या ठिकाणी सापडल्या आहेत। किती गंभीर आहे सगळं? अतिशय गंभीर आहे। मी कालच त्या ठिकाणी सांगितलं आपल्या माध्यमातनं की कोणी अशा प्रकारचं रेव पार्टी अंमली पदार्थाचं सेवन करणं किंवा करायला लावत असेल तर अत्यंत भयंकर अशा प्रकारचा गुन्हा आहे, कारण पिढी आणि समाज यातनं बर्बाद होत असतो। आता त्या ठिकाणी कालपासनं ज्यांची थोबाडं त्या ठिकाणी उचकटत होती की सूड भावने नाही, राजकीय भावनेत नाही, असं कोणी यंत्रणा राजकीय भावनेतनं सूड भावनेतनं काही करत नसतात, कारण आपल्याकडं न्यायव्यवस्था आहे, वेगवेगळ्या प्रकारची व्यासपीठं आहेत, कुणालाही मनमानी करता येत नाही। आणि त्यामुळे काल तर काही महिला सामाजिक कार्यकर्त्या हे झालंच नाही किंवा सूडभावनेने होता अशा प्रकारची जी वक्तव्य होती त्यांनी आता प्रत्यक्षदर्शी पुरावे सापडल्यानंतर आपली भूमिका काय हे स्पष्ट करावं। नक्कीच, पण संजय राऊत म्हणतात की भाजपच रेव पार्टीचा अड्डा आहे। नाही, संजय राऊत एकदम त्यांचं मूर्खपणाचे आणि बेसलेस अशा प्रकारचे वक्तव्य असतात। ते मोदी साहेबांना काही बोलतात, अमित भाईंना काही बोलतात, देवेंद्रजींवर आमच्या पक्षावर अशा प्रकारची एक बेताल बडबडाने टीका करण्याचं काम त्या ठिकाणी असतं। त्यांनी जर अशा प्रकारचा अड्डा असेल तर त्यांनी प्रूव्ह करावं की तुमच्याच लोकांचे कसले कसले अड्डे आहेत, ते यथावकाश बाहेर येईल। शनी शिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या शुक्रवारी सांगितलं होतं आणि आता आपण पाहतोय की त्या ठिकाणी जे माजी विश्वस्त आहे थोटे त्यांनी आत्महत्या केली आहे। घराच्या छताला गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली। किती गंभीर आहे हे सगळं प्रकरण आणि याच्या मुळाशी सरकार पोहोचणार का आता? ना, निश्चितच जर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने हा विषय घेतला असेल, तिथेल्या झालेल्या घोटाळ्याच्या संदर्भात भूमिका मांडली असेल तर निश्चितच हा विषय सरकार पातळीवर गंभीर आहे। आत्महत्या करणं हेही दुर्दैवी आणि गंभीर आहे आणि त्याची सुद्धा शहानिशा करून याच्या मुळाशी सरकार निश्चितपणे जाईल आणि संबंधित शोधून काढून त्यांच्यावर कारवाई होईल। राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहेत आणि त्यामुळे आता शिवसेनेत म्हणजे शिंदेच्या शिवसेनेमध्ये इन्कमिंग थांबलेलं आहे, कार्यकर्त्यांनी येणं थांबवलं आहे अशा ज्या बातम्या त्या आज वृत्तपत्रातून झळकल्या आहे। काय सत्य वाटतं यामध्ये? या केवळ चर्चा आहेत, ज्या वेळेला प्रत्यक्ष हे घडेल त्यावर आपण भाष्य करू। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।